सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारत पाकिस्तान सामन्याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडून अनोखा निषेध व्यक्त केलाय। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उपनगर येथे रस्त्यात टीव्ही फोडू आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध केला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला परवानगी दिली आहे। त्यामुळे देशभरात विरोधकांकडून निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरून गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यावर मोठा आरोप केलाय। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा अशा प्रकारे घोषणा करण्यात आल्या। मनसेच्या वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी शहर चिटणीस अभिषेक गुरव, विभाग उपाध्यक्ष राहुल पाटील, प्रकाश बोधवानी, अनिल देठे, विलियम कॉक्स, अमोल गुरव, अनिल गांगुर्डे, नाना सहाणे, प्रथम पाटील, कृष्णा बरके, ललित पागेरे, जतीन कोकणे व मनसैनिक उपस्थित होते। आज होणाऱ्या भारत पाकिस्तान जो दुबई येथे सामना होत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण की आताच काही 4-5 महिन्या अगोदर झालेल्या जुलै महिन्यात काश्मीर येथे आमच्या बहिणींचं सिंदूर पुसलं गेलं। इथं मोठा गाजावाजा करण्यात आला का भारत पाकिस्तान युद्ध होणार। या युद्धखोर या पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशी मॅच काय आजच नाही, जसं बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं इथं मॅच झाली तर पूर्ण वानखेडे स्टेडियम आम्ही खोदून टाकू, तसंच आज आम्ही या भारतीय जनता पक्ष व मोदी साहेबांना जाहीर इशारा देतो का इथून पुढे पाकिस्तान बरोबर कोणताही संबंध नको। जसे तुम्ही म्हणता ना की आपला दुश्मन आहे, या दुश्मनला दुश्मनच राहू द्या, यांना दोष नका करू। भारत पाकिस्तान मॅच झालीच नाही पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। राज साहेब आगे बढ़ो, अरे अमित साहेब आगे बढ़ो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।